ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आद्य शंकराचार्य अद्वैत वेदांताचे पुरस्कर्ते आहेत. या महान यतींनी त्यावेळी विस्कळीत झालेल्या हिंदू धर्मातील विविध पंथांना एकत्र आणून सनातन धर्माची बळकट पुनर्स्थापना केली. त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले व वैदिक धर्माची पताका निरंतर फडकत राहावी याकरिता शृंगेरी मठ, जगन्नाथपुरी मठ, द्वारका मठ आणि ज्योतिर्मठ या 4 मठांची स्थापना केली. आदिशंकराचार्यांनी अनेक महान ग्रंथ व स्तोत्र यांची रचना केली. त्यापैकी काळभैरव अष्टक हे एक अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे. हे स्तोत्र भगवान शिवाच्या उग्र परंतु न्यायप्रिय रूप असलेल्या श्री कालभैरवाला समर्पित आहे. चला तर या 9 श्लोकी कालभैरव अष्टकाचे श्रवण करूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. कालभैरवाष्टक स्तोत्रम. देवराज सेव्यमान पावनाग्रिं पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाप्तितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालाम्बुजा चमक्षशूलं शरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवं शरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिकन्मनोस्नेहेम किङ्किनीलसत्कटिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं स्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुका प्रभाविरामपादुज्ञकं नित्यं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपापनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकं धरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयन्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं नराध्रुवम् इति श्री शंकराचार्य विरचितं कालभैरवाष्टकं सम्पूर्णम्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवतांडव स्तोत्र हे लंकेचा राजा रावणाने रचलेले एक अद्वितीय संस्कृत स्तोत्र आहे. ज्यात भगवान शिवाच्या उग्र, दिव्य आणि तांडव नृत्याचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. हे स्तोत्र शिवभक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून त्याच्या पठणाने निर्भयता, शक्ती आणि भक्तिभाव जागृत होतो. रामायणातील प्रसंगानुसार
लंकेचा राजा रावण अत्यंत पराक्रमी आणि अहंकारी होता. तो भगवान शिवाचा परम भक्त होता. एकदा रावणाने आपल्या सामर्थ्याचा गर्व करून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. रावणाने पर्वत उचलवायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण भूमी हादरली. भगवान शिवाने रावणाचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या पायाचा अंगठा हलकासा दाबला. त्या दाबामुळे पर्वत खाली बसला आणि रावणाचा मात्र हात त्या खाली अडकला. रावणाला तीव्र वेदना झाल्या आणि त्याच क्षणी त्याचा गर्व चूर झाला. त्या प्रसंगी रावणाने आपल्या मनातील अहंकार सोडून भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी स्तुतीपर 17 श्लोकी शिवतांडव स्तोत्र रचले. हे स्तोत्र रावणाच्या प्रखर बुद्धिमत्तेचे व काव्य प्रतिभेचे उत्तम उदाहरण आहे. यात शिवाच्या तांडव नृत्याचे, त्यांच्या अलंकारांचे, गळ्यातील सर्पांचे, जटामधून वाहणाऱ्या गंगेचे आणि डमरूच्या नादाचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. तर चला आता आपण या दिव्य स्तोत्राचे श्रवण करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवतांडव स्तोत्रम जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब लंबितांबुजंग तुंगमालिकां डमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयम् चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिवं जटाकटा संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्जरी विलोलविचिवल्लरी विराजमान मूर्धनि धग 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 ज्वल ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर पुरदिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत्फनामणि प्रभा कदंब कुंकुम द्रव प्रलिप्य दिग्वधूमुखे मदांध सिंधुर स्फुरतु गुत्तरीय मेदुरे मनोविनोदमद्भुतं विवर्तुभूत भर्तरी सहस्रलोचने प्रभूत शेषलेखशेखर प्रसून धूलिधोरणी विदुसरांग्रि पीठभू भुजंगराजमालया निबद्ध जाटजूटक प्रिये चिराय जायतां चकोर बंधुशेखर ललाट चत्वर ज्वल धनंजया स्फुलिंगभा निपीत पंचसायकं नमन्निलिम्पनायकं सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि संपदे शिरोजटालमस्तु न कराल बाल पट्टिका धग 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 ज्वल धनंजयावतीकृत प्रचंड पंचसायके धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनेके शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मेघमंडली निरुद्ध दुर्धरास्फुर कुहो निशीतिनी तम प्रबंधबद्ध कंदर निलिंप निर्झरीधर स्तनोतु कृति सिंदर कलानिदान बंधुर प्रियं जगद्धुरंधर प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिं प्रभा वलंबि कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंदरम स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखर्व सर्वमण्डला कलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भना मधुरतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे जयत्वदभ्र विभ्रमं भ्रमद्भुजङ्गमश्वस द्विनिर्गमत्कराल भाल हव्यवाट धिमित् 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 ध्वनन् मृदुङ्गतुङ्ग मङ्गल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डव शिव दशद्विचित्र तल्पयो भुजङ्गमौक्तिकस्रजोर् गरिष्ठरत्नलोत्तयो श्रद्ध विपक्ष पक्षयो तृणारविन्द चक्षुषो प्रजामहि महेन्द्रयो समप्रवर्तिक कदा सदा शिवं भजाम्यहम्
कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त मंजलिं वहन विलोल लोल लोचनो ललाम बाल लग्नक शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् निलिंपनाथ नागरी कदंब मौल मल्लिका निगुंप निर्वक्षरन्मधुष्णिका मनोहर तनोतु नो मनोमुदं विनोदिनीं महर्निशं परिचय परं पदं तदंगजस्विषां चय प्रचंड वाडवानल प्रभाशुभ प्रचारणी महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना विमुक्त वामलोचनो विवाहकालिकध्वनि शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम् इदमि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्ततं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धमेति सन्ततं हरे गुरौ तु भक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनं पूजावसान समये दशवक्त्रगीतं यशम्भुपूजन् परं पठति प्रदोषे तस्य स्थिरामृतगजन्द्रतुरङ्गयुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः इति श्रीरावणकृत शिवताण्डवस्तोत्रं सम्पूर्णम्। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय।